हाय, कसे आहेत सगळे मजेत ना? मी बेला ठाकूर तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गाईज आज आमच्या जय अंबा भवानी महिला बचत गट आणि जय अंबा भवानी मित्र मंडळ. तर गाईज आज आमच्या मंडपामध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे. तर आम्ही सगळ्या बायकांनी मिळून ठेवलेला आहे. दरवर्षी ठेवतो, यंदा सुद्धा आहे. तर चला जाऊ देवीच्या मंडपामध्ये बघूया हळदी कुंकूची तयारी सुरू झालेली आहे की नाही ते. तर चला जाऊ. सुटली सुटली. तर गाईज पहिला मान आमच्या एकविरा आहे ना मामीचा. गाईज फायनल आमची हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि पहिला दुसरा हळदी कुंकू मला आईने लावलाय. तर गाईज अशा प्रकारे आम्ही आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही पालखीच्या साड्या एक मॅचिंग केलेल्या आहेत. तर गाईज आमच्या अशाच महिला खालच्या आळीतल्या एकत्र असतात. हळदी कुंकूला बोळा, परत आपलं नवरात्रमध्ये पण नाचायला वगैरे बोला, अशाच एकत्र असतात. तर गाईज असा आमच्या खालच्या आळींच्या महिलांचा ग्रुप आहे. तसे भरपूर ग्रुप आहेत, पण काही असलं तरी आमच्या महिला एकत्र येतात, एकत्र एन्जॉय करतो. आम्ही एक नंबर एन्जॉय करतो. आता थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवते की स्पीकरवरती आम्ही कशा नाचतो. तर चला बघू थोड्या वेळाने. अजून हळदी कुंकूचाच कार्यक्रम म्हणजे येतात एक 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 सगळेजणं, सगळ्यांना हळदी कुंकू देत आहेत. तर बघू आता याच्या पुढे किती मजा येते ती.
तर गाईज फायनल सगळ्या जणी उठल्यात नाचायला. अशीच मजा असते खायच्या आईंच्या बायकांच्या आमच्या. हळदी कुंकूला अशी मजा नाही केली तर मजा येत नाही. आणि हळदी कुंकूचा अशा तऱ्हेने कावेरीची एंट्री झालेली आहे. कावेरी काहीच कारल्याला चुकलेली आहे ही माणसं.
केशरी कडू बाहेर या. हरवलेल्या माणसांनी बाहेर या. या ना थोडं इथे, या ना इथे, या ना बाहेर या ना. थोडस विचारायचं तुम्हाला. हळदी कुंकूचं महत्व सांगा ना आम्हाला. काय बाबा मला नाही काहीच नाही. गुलाबाची कळी इलिफ्रांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. हो हो, कडक कडक टाळ्या तरी वाजवा. कोणती घेतलं यार. घ्या घ्या. लाडू असू दे. शंकराचे देवळात बेल ठेवते वाकून, अलंकारचा नाव घेऊन पाठ करून हा पाठ करून दे ना. आकाशाचा कागद धरतीची सही, आकाशाचा कागद धरतीची सही आणि धावजी भरताचं नाव घेते मिलींची आई. आणि पिशवी दोन, पिशवी दोन. हे मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी, लोक म्हणता शोभून दिसते माझी नी चंद्रकांत नावाची जोडी. असं म्हणजे मोबाईल मध्ये बघू. सासरे माझे मायालू, सासरे माझे मायालू, सासू माझी हौशी, शरदरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी. मामीसा, नाव द्या. घेते मामीसा घेते. थांब. इकडे कोण आहे? हळदी कुंकूचा हिसाब करणारे आमची मोठी मामी. आम्ही लावतो. आम्ही लावतो. घेऊ ना. साडी लावते फॅशनची, पदर घेते साधा, मंगेशरावांचं नाव घेते मी त्यांची राधा. तुळस, तुळशीत वृंदावन, डॅशरावांचे नाव घ्यायला मला येत नाही आळस. तर गाईज हळदी कुंकूचं महत्व सांगतील आपल्याला पल्लवी ताई. हळदी कुंकूचं महत्व म्हणजे पहिल्या जमान्यात स्त्रियांना कुठे बाहेर जाण्याची मुभा नव्हती किंवा काय नव्हतं. स्त्रियांना एकत्र येण्यासाठी हे हळदी कुंकूचा कार्यक्रम पहिल्या वेळेला रचत असत. पण आता या हळदी कुंकूचं महत्व थोडा कमी होत गेलाय. त्यासाठी आम्ही आवर्जून दरवर्षी हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो. का तर स्त्रिया एकत्र यावं, त्यांचे सुख दुःख दुसऱ्या स्त्रियांना कळावं, यासाठी आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम आवर्जून करतो. ताईने सांगितल्याप्रमाणे आम्ही पण तसंच करतो. थँक्यू ताई. माझा वाटा 1 2 3 4 खारीचा मोठा वाटा. गाईज मटावरची पंढरी आमची. काय नाव बाबाचं नाव नाही. विश्वास. विश्वास. आईचा फक्त श्वास. विश्वास नाव आहे माझे. आशा विलास म्हात्रे. आईचंच नाव परत जा मग. आशा विलास म्हात्रे. राहणार मग काय बोलली. तुमच्या बाबाचं नाव घ्या. काय पंडित माझ्या वाटा नाव
नाही मला एक नाव जेवणच नाव तुला येतंय ना आता आपलीच आहे त्यांची सत्ता संपली आता आपली सत्ता नाव घेते अभि जेव्हा लग्न घेतला मी बघलाय नाहीये बोलत गणेश नाही बोलते बाबांचं नाव पण नाही तुमच्या मिस्टरांचं नाव काय बाबांचं ते जितीन मिस्टरांचं विनोद आईने कसला घेतला दाखवा एकदा परत बोलू आता मी एकदाच असतात लावी का नाचाला कोण बाय थँक्यू त्याच्या आंटी लेट पण थेट नाव घ्यायला तयार राहा. अशा तऱ्हेने गाईज आता आम्ही चाललेलो मरुबाईच्या मठामध्ये. आम्ही सगळ्याजणी चाललेलो आहोत. तर चला जाऊ आता आपण मरुबाईच्या मठात. आम्ही सगळ्याजणी निघालो आता. तर चला जाऊ आता मरुबाईच्या मठात. मरुबाईच्या देवळात जाताना पहिला आमच्या एकविरा आईचं दर्शन घेतलं आम्ही आणि मग पुढे निघालो. तर आता आम्ही पहिला एकविरा माते की जय. फायनल गाईज आम्ही आता जरीमरी आईच्या देवळात पोचलो आहे, मंदिरामध्ये पोचलो आहे आता. तर बघू आता जाऊन त्यांच्या हळदी कुंकूची तयारी कशी आहे ती. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, अंकितरावांचे नाव घेते, सद्गुरू चरणी माझा माथा. मर्याईच्या मंदिरात फुलं ते वाकून आणि सहस्रांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. समोरच्या घड्यालात वाजला एक उत्तमरावाचे नाव घेते, पाटलांची लेख. हा बोल. गळ्यात मंगळसूत्र, सौभाग्याची खून, गणेशरावांचं नाव घेते, पारिंग्यांची सून. हो पारिंग्यांची सून. अशा तऱ्हेने गाईज आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम संपलेला आहे. सगळ्या बायका घरी गेल्या, आम्ही एवढ्याच जणी आहोत. तर गाईज आता संध्याकाळी भेटू आमच्या गीताईंच्या इकडे, मंगळवार पूजायचे तिकडे. तर बोला. तर माझा हा ब्लॉग जर हळदी कुंकूचा इकडचा कार्यक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर भेटू आता गीताईंच्या घरी संध्याकाळी 7 वाजता मंगळवार पूजायला. सगळ्यांनी आता मंगळवार पूजायला. तर गाईज फायनल 7 वाजलेले आहेत आणि आमची साईशू आणि आमची मा पाया पडते. मामीसा आल्या आणि पाया पडायला गाईज आता. मामीसा हे पडली पा पा पा. भाई लोग तुम लोग ऐसे करोगे तो मैं क्या करूँगी. उलट तुम्ही मित्रांना रागू नको साऱ्या जेणे नाही. तर काही खूपच मजा येते. आई एक नंबर बस.
अजून कोण राहिलं काय? अजून कोण झालं? सगळ्या माझी गांगरणी तेजाला तेज आंटी इकडे तेज आंटी मी रागावलो म्हणून अशाच बाय माझ्याशी राग लय तुमच्या गावात माझ्या लय मजा. आमचा गाव मग तुमचा गाव नाही का? अय प्रीता पिता आम्हाला नाही दे बोईर बोईर बस बस चल चल जवान वाढ चल गप आता चल जवान वाढ चल गप चल. गाईज फायनल सगळा जेवण संपलेला आहे. आता ही कामं फक्त आमची आहेत म्हणजे भांडी घासायची. बघू शकता सगळं रापचिक झालंय आहे ना विनर. एक नंबर संपलाय सगळा. आता आम्ही चालून भांडी घासायला. आता आमचा तोच काम असतं लास्टचा कोल्ही होतून आम्ही डायरेक्ट लास्टचा कोल्ही होतून आम्ही गव्हांच्या नाही बामण डोंगरीच्या कोल्ही होतून डायरेक्ट.